गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. इथे मी गहू भाजून घेतलेले आहेत 1 किलो आणि ते चांगले दळून आणलेले आहेत जाडसर. ते चाळून घेतलेले आहेत आणि खोबरं भाजून घेत आहे मी. त्याच्यानंतर काजू इथे भाजून घेऊया. हलक्या आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल टाकून किंवा तुम्ही तूप टाकूनही भाजू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. बदाम भाजून घेत आहे. हिवाळ्यामध्ये हे लाडू अतिशय पौष्टिक असतात आणि यामुळे आपल्याला ऊर्जा तर येतेच, पण आपली शक्तीसुद्धा वाढते. म्हणून प्रत्येकाने हे लाडू खायला पाहिजे. इथे खजूर 2 वाट्या घेतलेले आहेत मी. खजूरने लाडू बनवायला खूप चांगले बनवले जातात आणि हे खजूर पौष्टिकसुद्धा असते, म्हणून याचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे. डिंक आपण चांगला तळून घेऊया इथे. डिंक आपल्या हाडांसाठी मजबूत करण्यासाठी डिंक हा खूप उपयोगी आहे, म्हणून इथे आपण डिंक वापरणार आहोत. प्रत्येक हिवाळ्यामध्ये शक्यतो महिलांनी हे लाडू खायलाच पाहिजेत. इथे मी बिब्याची गोडंबी घेतलेली आहे अर्धा छटाक. हे खूप गरम असते, म्हणून ह्याचा वापर आपण लाडूमध्ये करत असतो. कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. 1 किलो गव्हाचं पीठ, त्यासाठी मी अर्धा छटाक गोडंबी घेतलेली आहे आणि 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहे पोहे खायचे. सर्व भाजून झालेलं आहे छान. आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता मी इथे पीठ बघा, 1 किलो पीठ आहे गव्हाचं भाजून घेतलेलं. गहू छान भाजलेले आहेत. तर इथे मी आता एक बाऊल पीठ काढून घेणार आहे, कारण एवढे लाडू एकत्र करायला जमणार नाहीत. कढईमध्ये छोटी असल्यामुळे हे मी 2दा लाडू वळून घेणार आहेत. तर याच्यातला मी एक बाऊल काढून ठेवते. हे मिश्रण एकत्र केल्यानंतर पुन्हा एकदा मी सगळं मिक्सरमधून काढणार आहे, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. लहानपणी आजी खूप सारे लाडू करायची आणि आम्हाला रोज सकाळी न चुकता ती खायला द्यायची आणि तीच सवय आता पुढं चालून आम्हाला सुद्धा लागली. त्यामुळं हे लाडू मी आवर्जून करत असते. साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. ह्या प्रकारचे लाडू जरूर करून बघा. इथे मी अर्धा किलो गोड तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धाच किलो गूळ टाकलेला आहे. आता हा गूळ तळला की तो हलका होऊन असा अलगद वर येईल, तेव्हा आपण समजून जायचं की आपला गूळ हा छान फुललेला आहे आणि गॅस बंद करून आपण लाडू बांधायला घ्यायचेत. हे बघा, मंद आचेवर मी हे गॅस म्हणजे तळत आहे, नाहीतर गूळ करपायची भीती वाटते. मिक्स केलेलं आहे आणि आता मी पटापट याचे लाडू बांधून घेणार आहे, मिश्रण थंड होण्याच्या अगोदर. चवीलाही खूप चांगले लागतात हे लाडू आणि पचायलासुद्धा चांगले आहेत. जड नाही आहेत. मी खारीक याच्यामध्ये टाकलेली नाही. खारकेऐवजी मी इथे खजूर टाकलेली आहे. खजूरमुळे पाचन लवकर होते. वळून झालेले आहेत. आता आपण जे थोडंसं पीठ ठेवलेलं होतं, त्यासाठी मी पाव किलो गोडं तेल घेते आणि त्यासाठी पाव किलोच गूळ ठेवलेला आहे आणि पीठ जवळपास हे अर्धा किलो आहे. ते मिक्स केलेले आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ह्या लाडूंचा आपण उपयोग करत असतो. खूप सोपी रेसिपी आहे, जरूर करून बघा आणि कमेंट करून मला सांगा रेसिपी कशी वाटली. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. गूळ छान फुललेला आहे आणि आपण आता या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि मिश्रण चांगलं एकजीव करून त्याचे लाडू बांधून घेऊया. हे लाडू 3 ते 4 महिने सहज टिकतात, त्यामुळे तुम्ही एकखट्टी करून ठेवू शकता. आता हे माझं सर्व 2.5 किलो झालेलं आहे. 1 किलो गव्हाचं पीठ, अर्धा किलो गूळ, 3 पावशर गूळ, 3 पाव किलो तेल आणि अर्धा किलो ड्रायफ्रूटचं सर्व सारण. तर असं जवळपास 3 किलोचं 3-3.25 किलोचे हे लाडू झालेले आहेत. तर अगदी 2 माणसांना महिनाभर टिकतात हे लाडू. वळायलाही अगदी सोपे आहेत, कारण आपण खजूर टाकल्यामुळे असे पटकन वळल्या जातात हे. आपल्या शरीराला पौष्टिकता मिळावी म्हणून ह्या लाडूंचा आपण उपयोग करतो. कोणी यामध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त टाकू शकतं किंवा कोणी डिंकाचं प्रमाण जास्त टाकू शकतं. तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूट कमी जास्त टाकू शकता आणि गूळसुद्धा कमी अधिक प्रमाणात टाकू शकता. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ जास्त टाकू शकता आणि कमी पाहिजे असेल तर मी ह्या प्रमाणात केले, या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. तयार आहेत आपले संपूर्ण लाडू. बघा, मी थोडी साईज मोठीच घेतलेली आहे लाडवांची. जवळपास मला 1 तास लागलेला आहे या रेसिपीला. तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि सबस्क्राईब करा. बघा, एकदम छान असे आणि चवीलासुद्धा अतिशय चांगले आहेत. वाव! मी तर घेणार आहे लाडवांचा स्वाद आणि तुम्हीसुद्धा ह्याच प्रकारे रेसिपी करा. चला तर, तयार आहे आपली रेसिपी.